आता आपण आलो आहे श्री गांधारेश्वर मंदिर चिपळूण. सकाळी आपण चिपळूणवरनं कल्याणवरनं चिपळूणला आलो. साधारण 4च्या सुमाराला इथे आलो आणि 4-4:30ला आमचे नातेवाईक अण्णा पुरोहित यांना घेऊन मी इथे चिपळूणच्या गांधारेश्वर मंदिरात आलो. सुंदर अतिशय घनदाट अशा जंगलात असलेलं हे एका मोठ्या नदी काठचं हे गांधारेश्वर म्हणून मंदिर आहे. फार सुंदर, अत्यंत सुंदर मंदिर आहे. ह्या मंदिराच्या मागच्या बाजूला नदी आहे, भरपूर पाणी आहे आणि त्या नदीला हे विशेष. आणि आतमध्ये कंपाऊंडमध्ये प्रवेश केला की आपल्याला समोर ना ह्या बाजूला बघा इथे महात्मा गांधी रक्षा स्मारक म्हणून दिसतं. जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली त्यानंतर त्यांचा जो रक्षा कलश आणला तो इथे ठेवला गेला आणून, आणि त्याचं आता इथे एक स्मारक तयार केलं आहे त्यांनी. अतिशय सुंदर असं स्मारक महात्मा गांधी रक्षा स्मारक म्हणून केलं आहे. ते एक बघण्यासारखं आहे. गांधारेश्वरचं इथे मंदिर आहे, आतमध्ये शिवपिंड वगैरे आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला दिसलं बघा ते बाजूनी नदी, झुळझुळ नदी वाहते. अत्यंत अप्रतिम अशी ही मंदिर आहे. याच्या बाजूला एक कात्रादेवी मंदिर आहे. ह्या बाजूला हे जे दिसतं हे कात्रादेवी मंदिर. ह्या कंपाऊंडमध्ये एक 2-3 मंदिरं आहे. तिथे मारुतीचं मंदिर आहे बाजूला आणि लोकेशन अप्रतिम आहे, एकदम सुंदर लोकेशन आहे आणि बघण्यासारखं आहे. चिपळूणच्या शहरापासून साधारण एक 3-4 किलोमीटर अंतरावर असेल. पहिले चिपळूणचा स्टँड लागतो, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनला जाताना उजव्या हाताला आहे. नदीकाठी हे गांधारेश्वराचं सुंदर मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. तर कधी चिपळूणला वगैरे आलात तर ह्या मंदिराला आवर्जून भेट देण्यासारखं आहे.
हे आपण इथे आलो आहे गांधारेश्वर मंदिर म्हणून चिपळूणच्या इथे. इथे मोठी नदी आहे या बाजूने वाहणारी. या बाजूला इथे समोर एक पूल दिसतोय. त्या पुलाच्या पुढनं गेलं तर आपल्याला तिथे रेल्वे स्टेशनला जाता येतं. आणि इथे या नदीचं नाव माहिती आहे तुम्हाला? हां, ही वाशिष्ठी नदी, चिपळूणची ही वाशिष्ठी नदी. आणि बारमाही मला वाटतं याला पाणी दिसते, भरपूर पाणी आहे इथे. आत्ता ते एक पर्यटक तिथे कोणते आले होते, त्यांनाच विचारलं कोणती नदी, तर त्यांनी सांगितलं ही वाशिष्ठी नदी. इथे बघा लोक पोहण्यासाठी उतरलेत. फार सुंदर लोकेशन आहे आणि मस्तच आहे. भरपूर ह्या एप्रिल महिना असूनसुद्धा याला एवढं पाणी आहे. तर इथे या नदीच्या काठावर गांधारेश्वर म्हणून क्षेत्र आहे. याचं शंकराचं मंदिर आहे, फार बघण्यासारखं आहे. चिपळूणमध्ये कधी आलं तर आवर्जून भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे. सुंदर आहे ठिकाण.